महिला व अन्य दुर्बल घटकांचं सक्षमीकरण या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर आता आपण बघूया आपला पुढचा मुद्दा भटक्या व विमुक्त जाती जमाती. तर उदरनिर्वाहासाठी गावोगावी फिरत राहणाऱ्या जाती जमातींचा भटक्या जमाती या गटामध्ये समावेश होतो. बरोबर. मग पशुपालन किंवा अन्य स्वरूपाचं व्यवसाय करून अशा पद्धतीचं म्हणजे ते व्यवसाय करतात आणि मग हे गट आपली त्याच्यावरतीच उपजीविका करतात. ब्रिटिशांनी यातल्या काही जमातीवर गुन्हेगारी जमाती असा शिक्का मारला. म्हणजे त्यांनी काय केलं ब्रिटिशांनी तर 1871 सालच्या गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत या जमातीपैकी प्रमुख गटांचा गुन्हेगारी जमाती म्हणून उल्लेख करण्यात आला आणि त्यांचे व्यवसाय आणि हालचाली यांच्यावर संपूर्णपणे निर्बंध घालण्यात आले. स्वातंत्र्योत्तरच्या काळामध्ये हा अन्यायकारक असा कायदा रद्द करण्यात आला आणि या जमातीवरची सगळी बंधनं उठवण्यात आली. मग अशा जमातीचा समावेश हा विमुक्त जमाती या गटामध्ये करण्यात आला आणि त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी शासनातर्फे विशेष असे प्रयत्न करण्यात येत आहेत. मग त्याच्यामध्ये शैक्षणिक संस्था शासकीय क्षेत्रात या जमातींना प्रतिनिधित्व हे देण्यात आलेलं आहे. पुढे बघूया की अल्पसंख्याक म्हणजे कमी काय आहेत बघा. त्या आपल्या मुद्द्यामध्ये आपण स्पष्ट करूया की एखाद्या समाजामध्ये काही धार्मिक भाषिक किंवा वांशिक दृष्ट्या संख्येनं कमी असलेल्या व्यक्तींचा हा समूह म्हणजेच काय तर अल्पसंख्याक होय. मग आपल्या देशामध्ये हे विविध धर्म आहेत, विविध पंथ आहेत, भाषा संपूर्णपणे आहे. त्याच्यामुळे काय आहे की भारतामध्ये सांस्कृतिक विविधता ही सुद्धा आहे आणि सांस्कृतिक परंपरा ही या वेगवेगळ्या आहेत. मग या सांस्कृतिक परंपरा जपता याव्यात, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भाषेचा विकास आपल्याला करता यावा यासाठी संविधानानं नागरिकांना सांस्कृतिक आणि शैक्षणिक असे हक्क दिलेले आहेत. मग त्याच्यामध्ये अल्पसंख्य असलेल्या गटांना आपापली भाषा, आपली संस्कृती, आपली परंपरा यांचं रक्षण आणि संवर्धन करण्याचा पूर्णपणे हक्क आहे. मग त्याच्यासाठी स्वतंत्र शिक्षण संस्था स्थापन करण्याचा सुद्धा त्यांना हक्क आहे. मग त्यांची प्रगती साधण्यासाठी शासनातर्फे ह्या विविध योजना राबवल्या जातात. मग आता आपल्या पुढच्या धड्यामध्ये आपण भारतानं स्वातंत्र्योत्तर काळामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्लेशांतरांतरा केलेल्या प्रगतीविषयी माहिती घेणार आहोत. चला तर माहित आहे का तुम्हाला या अंतर्गत आपल्या भारतातील पहिल्या मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या उत्तर प्रदेशाच्या, त्याच्यानंतर नंदिनी सतपथी या ओडिसाच्या, जयललिता तामिळनाडू, मायावती उत्तर प्रदेश, वसुंधरा राजे राजस्थान, ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल, त्याच्यानंतर राबडी देवी बिहार, आनंदीबेन पटेल या गुजरात मधल्या, शीला दीक्षित या आहेत दिल्लीच्या, त्याच्यानंतर मेहबूबा मुफ्ती सईद या काश्मीरच्या, त्याच्यानंतर उमा भारती या मध्य प्रदेशाच्या, त्याच्यानंतर राजेंद्र कौर भट्टल या पंजाबच्या, सुषमा स्वराज या दिल्लीच्या आणि शशिकला काकोडकर या गोव्याच्या आणि सईदा अनवर तैमूर आसामच्या आणि जानकी रामचंद्रन या तामिळनाडूच्या या सगळ्या महिलांनी मुख्यमंत्री म्हणून आपापल्या राज्याचं नेतृत्व केलं आणि आपल्या भारत देशाच्या पंतप्रधान म्हणून स्वर्गीय इंदिराजी नेहरू यांनी सुद्धा संपूर्णपणे नेतृत्व केलेलं आहे. पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांनी. ह्या पण महिला आपल्या पंतप्रधान होत्या आपल्या भारत देशाच्या. बरोबर. पुढे अजून बघूया. माहिती आहे का तुम्हाला तर न्यूयॉर्क शहरामध्ये 8 मार्च 1857 रोजी एक मोर्चा निघाला होता आणि कामाचे तास कमी करायचे, योग्य मोबदला मिळावा, पाळणे घर असावी इत्यादी मागण्यांसाठी निघालेला हा कामकरी
महिलांचा पहिलाच मोर्चा होता आणि याच मागण्यांसाठी 8 मार्च 1909 रोजी महिलांनी संप केला आणि परिणामी डेन्मार्कला झालेल्या वुमेन्स सोशलिस्ट इंटरनॅशनल या बैठकीत हा महिलांच्या लढ्याचा दिवस म्हणून जाहीर झाला आणि मग 1975 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरं केलं. तर 1977 मध्ये तत्कालीन संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं ठराव करून 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून जाहीर केला. चला तर आता पुढे जाऊया. आपण काय शिकलो याच्या अंतर्गत तुम्हाला टिपा लिहायच्या आहेत, अर्थात आपल्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायच्या आहेत. भटक्या व विमुक्त जाती जमाती आणि दुसरं आहे अल्पसंख्याक. चला तर पुढे जाऊया.